कमळगडावरती आलो की आपण ज्यावेळेस बाले किल्ल्यावरती जातो, बाले किल्ल्याच्या अगोदर आपल्याला एक पठार लागतं आणि त्या पठारावरती एक घर आहे. ते भलं मोठं घर तुम्ही पाहताय आणि या घरामध्ये राहणारे हे कचरे नावाचं एक कुटुंब आहे आणि हे खऱ्या अर्थानं पाड्यावरचे धनगर आहे. धनगराची वाडगे असतात आणि धनगराचा पाडा देखील असतो. तर हे धनगर पाड्यावरचे धनगर. काका, पावसाळ्याचा सीझन चालू आहे. मी आता घरात बघितलं, लाईट नाहीये. किती दिवस झालं? लाईट आता तशी डिम लाईट आहे. बर. ते रात्री गेलेली आहे. बर. ते आतापर्यंत नाही आले ते. बर. म्हणजे ते हवा बिवा लागते, त्याच्यामुळे ते वायर राहते का नाही. कितवी पिढी तुम्ही इथं वर राहता? ही चौथी पिढी असते सगळी. चौथी पिढी. आणि इथं आजूबाजूला एकही घर नाही, तुमचं एकच घर आहे? हो, इथं घर एक आहे, 4 कुटुंब आहेत ते एक घरामध्ये. हा, हे जे घर आहे, हे एवढं मोठं घर आहे. मी तुम्हाला ते घर दाखवलं, त्याच्यात 4 कुटुंब राहतात आता. आणि इथं आता मला तुमच्या काही नातवंड वगैरे पण दिसली. कुठे जातात ही शाळेला वगैरे? शाळेला खाली गेले बिगर पर्यंत. कुठल्या गावात? आकुशी मध्ये. आकुशी. अच्छा. मग आता तुमचं इथं उत्पन्नाचं काय साधन? मामा हे काय नाही, जनावरांचे वरती आपले उत्पन्न आहे. बर. काही थोडंफार निघाल त्याच्यावरती. आणि कसं असतं, इथं काही जनावरांना वाळका चारा असतो. बर. आता हे ओला चारा आहे, तोपर्यंत दूध असतं. आता वाळका चारा झाला की दुधाला ते आटक्यात. बर. अच्छा, म्हणजे दूध कुठे घालायचं? ते आकुशीमध्ये. आकुशीमध्ये. हो. म्हणजे रोज तुम्ही दूध घालायला खाली जाता? खाली दूध म्हणलं तर खालीच जावं लागेल. आम्ही 1 दिवसाचा ट्रेक करायला आलोय. म्हणजे आपण ट्रेक करत असतो. हे रोज दूध घालायला 2 टाइम जाता का 1 टाइम? एक टाइम. रोज 1 टाइम. आणि मुलं शाळेत पण खाली जातात? हो. अच्छा. मग आणखी इथं तुम्ही पिकं कोणती घेता तुम्ही? फक्त गव्हाचं पीक. फक्त गव्हाचं? आणि तुमच्या इथं मग रोजचं जीवनाचं जे काय तुमचं खाणं पिणं असतं, काय असतं तुमच्या जेवणात रोज? ते काय ह्या डाळी बिळी आपल्या आणायच्या, सगळ्या आणून बर ठेवावं लागतं. बर. अच्छा. आता पावसाळ्याची काय काय तयारी असते घरात? घरामध्ये काय ह्या सगळं साहित्य आणल्यानंतर हा, त्याचं भाकरी चटणी 4 महिने. हो, 4 महिने. हा, ते खालून आणायचं. आपल्याला संपलं का नाही बर, ते खालून आणायचं. अच्छा. आणि बाकी हा गहू तुम्ही बनवलेला स्वतः? गव्हाची काय प्रोसेस असते? तुम्ही जो गहू बनवता, मला त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, त्यांच्या तोंडून आपण आहे. गहू कसा पिकवता तुम्ही? तेवढं संपूर्ण प्रोसेस सांगा. गव्हाला तर हे वावर तयार करणार. बरोबर. शेती बैलांवरती तयार करायची. आणि दसरा दिपोळीच्या पिरियडमध्ये तो गहू बैलावनी नांगर असतो, नांगरावरती तो लावायचा. बर. आणि लावल्यानंतर मग तो थंडी हे वातावरण, दवा पडतो, कधी पाऊस पडला तर बेस्ट आहे. ओके. पण हा जो गहू आहे तो दवावरती असतो. आणि तुमच्या ह्या जनावरांचं जे आतमध्ये जनावर आहे त्याचं शेणखत परत तुम्ही त्याला? त्याच्यामध्ये हे सेंद्रिय आहे. फक्त सरकारी खताचा बीज नाही त्याला, अजिबात नाही. मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मित्रांनो. मी त्यांच्या घरातला हा गहू मुद्दाम हातात आणलेला आहे. हा जो गहू आहे ना, त्याला पाणी नाहीये. इथं जे आता थंडीमध्ये दव पडतं, त्या दवावरती हा गहू येतोय. तुम्ही विचार करा, सेंद्रिय नावाची खरी व्याख्या काय? तर हे लोक जे काही खातात ते पूर्ण नैसर्गिक खातात आणि निसर्गानं जे दिलेलं आहे त्याच्यातल्या. इतर रानभाज्या कोणत्या कोणत्या तुम्ही खाता? बारांगी नाही, यांना सांगा. बारांगीची भेटते, बालका भेटतो. हा, परत ते कुरडूची भाजी भेटते. मोतीचूर भेटतो. हा, अशा प्रकारच्या भाजी असतात. बर. आता तुमचं शहराकडे वगैरे जाणं होतं का नाही? नाही होतं ना, काम करेल. अच्छा, जावं लागतं. बर. मग आता इथं मोबाईलला वगैरे रेंज नसते, लाईट नाही? रेंज असते आपल्याला. हा, जरा वातावरण असतं थोडस पावसातच, पावसाच्या दिवसात हाल होतं. किलर रेंज असते. आता सगळ्यात महत्वाचं, पर्यटकांसाठी जर तुम्ही कदाचित कमळगडावरती येत असाल आणि तुमच्याकडं जर ऐन वेळेस तुम्हाला उशीर झाला, तुम्हाला जेवणाची व्यवस्था नसेल, तर हे कुटुंब आहे, हे अतिशय प्रेमानं तुम्हाला जेवण बनवून देतं. अर्थात तुम्हाला त्यांच्या जेवणाचे, त्यांच्या कष्टाचे पैसे द्यायचे. तुम्हाला माहिती आहे की 4 महिन्याचं साहित्य त्यांना एकदाच वर आणावं लागतं आणि तेही विकत आणावं लागतं.
तर जर कधी तुम्ही कमळगडाकडे येत असाल आणि तुम्ही वरती आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करायची असेल तर हे कचरे कुटुंब अतिशय प्रेमानं तुम्हाला जेवणाची देखील व्यवस्था करत असतं. मला यांची वरती म्हणजे आता ही अवजारं बहुतेक आपल्याला खाली आपल्या खेड्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत नाहीत. मला काही अवजारं इथं दिसत आहेत. मला त्यांच्याकडूनच थोडंसं जाणून घ्यायचं की ही कोणती अवजार. मला थोडं सांगा बरं, हे कोणतं आहे, हे कोणतं आहे तुमची ते नांगर आहे. हे जरा पुढे जाऊन दाखवते. हा, तो नांगर आहे म्हणजे हाच आहे ना तो. हा ठीक हा नांगर. मग ह्याला लोकांनी फाळ पुढे बसवला, आहे. लोकांनी फालते बघा की. त्याला खाली बसवलाय तसा. अच्छा, हा ओके. हा नांगर आहे आणि ह्याच्यावरतीच नांगरायची शेती. अजून कोणती उपकरण आहे तुमची शेतीची? आणि त्याच्यावर वरती उभा दिसतोय ना फुलवाला, तो मैन त्याच्यावरती फिरवायचा. हे नांगर झाली का नाही की त्याच्यावरती सरकायला फिरवायचा, त्याच्यावरती आपण उभं राहून. बरोबर. आणि तुम्ही जी शेतात कामाला जी वापरतात हातारी ती कोणती आहेत? जरा आम्हाला बघायची ती हातारी. ती खिडकीत आहेत ते हातारी. विळा आहे, अजून काहीतरी आहे इकडची. विळा कोयता असतो ते. हा, ते जरा बघायची हातारी आपण त्यांच्याकडून ती बघूया. त्यांच्याकडून बाहेर घेऊन ठीक आहे. हे बघा हातारी हे त्यांच्या शेतातल्या कामासाठी पण आहेत. गवत काढण्यासाठी, हा गवत कापण्यासाठी. हे आणि हे काय काम करतंय? ते लेवल करतं. ह्याच्यामध्ये माती बिती बुडून टाकायचा आणि त्या जनावरांचा गोठा लेवल करून घ्यायचा. जनावरांना बसण्याची जी जागा आहे ती देखील खडबडीत नसली पाहिजे. तर ती मऊ करण्यासाठी परत हे लाकडापासून बनवलेलं ह्याला चोपणं म्हणतात माझ्या माहिती. अशा प्रकारचं हे साहित्य बनवून त्यांनी ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं हे सगळ्या मित्रांना की आपल्या ह्या व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश हा आहे की मी सुरुवातीलाच मागाशी सांगितलं की ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून पॅनिक होतो आणि अलीकडची पिढी ही अगदी कोणत्याही गोष्टीवरून म्हणजे लहान मुलांचं सांगतोय मी, लहान मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांचं काहीच ऐकत नाही, डिस्टर्ब होतात, त्यांचे आपल्याला अग्रेसिव्ह व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यावेळेस दुसरी बाजू ही आहे टोकाची. कुठलंही साधन जगण्याचं म्हणजे आपल्या दृष्टीनं कोणतंही जगण्याचं साधन आहे तिथंही आनंदात राहणारी कुटुंब, तेही या निसर्गाच्या वातावरणामध्ये. ज्यावेळेस तुम्ही कमळगडात याल त्यावेळेस या कचरे कुटुंबाला नक्की भेट द्या. त्यांच्याकडचा प्रेमाचा चाही प्या, अर्थात तो पैसे देऊन घ्या आणि जेवणाची व्यवस्थाही ते करतात. मी मुद्दाम याच्यासाठी सांगतोय कारण आपल्यामुळं त्यांना 2 पैशाचा रोजगार, आपण फार मोठं काही करू शकत नाही, तर एक उपलब्धता होत असते. त्यामुळे जरी तुम्ही कमळगडावर आला तर नक्की इथं भेट द्या.